मेथीची भाजी बनवतो तर मेथी साफ करून आली. बोला नाही, काय म्हणता? काय म्हणता वाले? 11 वाजले ना, आतापर्यंत तुझ्या स्वयंपाक पाणीच चालू आहे. आता बसले मेथी साफ करायला. आणि काय हो बबिता, काल संध्याकाळी आंघोळ केली मी ना, तर कालचे कपडे बी नाही धुवून ठेवले. आई आता सगळे कामं झाले. गण्याच बाबा म्हणे मेथीची भाजी बनवून ठेवतो, तर मी म्हटलं भाजी बनवतो ना, लागतो कपडे धुवाले. 11 वाजून गेले, अजून स्वयंपाक नाही झाला. तुया 12 वाजेपर्यंत स्वयंपाकच करत बस आणि 1 वाजता धुणं धुजो. माय औरत जाऊन येणंही झालं तरी तुझ्या स्वयंपाकच चालू आहे. आता आल्याबरोबर आंघोळ करतो म्हणत होती तू, ना तर कपडे बी नाही धुवून ठेवले. एक साडी धुवून ठेवणं नाही झाली तुया ऐकून. घरचेच कामं करत बसली बाबा 11 वाजेपर्यंत. काय लावलं आहे तुम्ही? 11 वाजेपर्यंत कामं करत बसली, 11 वाजेपर्यंत कामं करत बसली. एक दिवस कामं लेट झाले ते एवढं बोंबला लागते काय? रोज जास्त लवकर होऊन जाते ना, आजच लेट झालं फक्त. एवढं बोला लागते काय म्हणतं? मी वावरात गेली बी, आली बी ना, धुणं तसंच दिसन तर बोंबलणार नाही काय मी? काल संध्याकाळचं होय ना, असं नाही का आज सकाळचं होय म्हणून. काल संध्याकाळचं तुला तसंच ठेवलं. एक साडी धुवायला तुला किती वेळ लागत होता? धुवून टाकायला पाहिजे होतं. आता घरची कामं करून मी धुणं धुवायला बसणार होती ना. भाजी बनवून झाल्यावर धुवून टाकतो मी कपडे. काले बोंबलू राहिले एवढ्यानं? काले बोंबलू राहिले एवढ्यानं म्हणतो? तोंडाला तोंड देत जाय फक्त. तोंडाला तोंड देणं समजते, कामं करणं नाही समजत तुले. काय तोंडाला तोंड देता म्हणता? आता घरचे कामं करूनही तुम्ही मला बोलता तर काय बोलणार नाही मी? घरी पीठ नाही होतं तर चक्कीवर गेली होती दळण घेऊन, तर वेळ तर लागणच ना. असं किती वेळ लागते तुला चक्कीवर जायला? अर्ध्या घंट्याचं जाणं येणं ना, पीठ दळूनही आणणं होते. अशी किती दूर गेली होती तू दळण दळाले? 5-6 किलोमीटरवर. 2 वेळा चक्कीवर जाणं येणं झालं तर टाइम तर लागणच ना मला ना. 5-6 किलोमीटर सांगता. हा, 2 वेळा जाणं येणं झालं तेवढा टाइम लागते. गोष्टी करत करत गेली असन. गोष्टी करायला तर पहिले पाहिजे तुले. कामं सोडून देताना गोष्टी करत बसतं. आई मी कामं सोडून कधी गोष्टी करत नाही. पहिले कामं करतात मग गोष्टी करतो. अन कधी दिसले मी तुम्हाला कोणाच्या घरी जाऊन बसताना गोष्टी करताना मोठ्यानं म्हणून राहिले मला? घरचे कामं करतो ना, घरीच तर राहतो. पाय ना कशी तोंडाले तोंड देते. आज माझा दिवसच खराब आहे वाटते. वावरात गेली तर वावरात वटवट, घरी आली तर घरी वटवट. आई मी काय तुम्हाला वटवट करायला नाही लावून राहिली. तुमचा दिवस खराब झाला म्हणून आता माझा बी दिवस खराब करता काय? तुम्हाला कोण बोलायला लावून राहिला? आल्या बाबा लागल्या बोलाले. कामं नाही करशील तर बोला, नाही तर काय करणार? आरती उतारण तू. उठली तेव्हापासून कामच करून राहिली आई. झोपली नाही आहे मी. जास्तीचं बोलायला नका लावू मला. नाही धुतले कपडे तर घालून घ्या कोणतेही कपडे. आता तेच कपडे घातले पाहिजे असं आहे काय? भाजी बनवून झाल्यावर धुवून टाकतो मी. काय हो बबिता, तुझ्या मायबापानं असं शिकवलं काय तुला तोंडाला तोंड देणं? पाय तुम्ही ना लय जास्त बोलून राहिले. आता काय माझ्या मायबापाची काळाची गरज आहे? माझ्या आईबाबानं मला चांगलं शिकवलं. दिसूनच राहिलं मला तुला किती चांगल्याने शिकवलं. तर असं शिकवलं वाटतं तुला सासू सासऱ्यासोबत कसं बोला हे बी तर नाही समजत. आई मला सगळं समजते. आल्याबरोबर तुम्हीच बोलायला लागले ना. मी तर चुपचाप कामं करून राहिली होती. कामं करून राहिली म्हणतं तुला काही बोलणार नाही तर तू तर 4-5 वाजेपर्यंत कामच करत बसजो घरचे. कालचे कपडे आज नाही धुणं झाले तर आजचे कपडे उद्या धुजो. आणि अजून काही बोलू बी नका म्हणतं. आई मी म्हटलं काय कामं करतो ना धुतो, मग काय बोंबलू राहिले? आले नाही आले तर लागले बोंबलाले. 5 जणांचे कामं करायला वेळ नाही लागत काय? बापा बापा एवढा वेळ लागते तुले 5 जणांचे कामं करायला? आतापर्यंत तर गावातले बायका कामं गिमं करून वावरात चालले गेले असं ना, तू बसली स्वयंपाक करत. काय चालू आहे तुमचं? काय लावून ठेवलं तुम्ही ना? स्वयंपाक करत बसली, स्वयंपाक करत बसली. दळण दळायला गेली होती हे नाही दिसत काय? आणून का नाही ठेवलं आहे मग पीठ दळून? कालच तर गहू साफ करून ठेवले होते ना. आता मी चक्कीवर पीठ दळायला नाही गेली असती तर आतापर्यंत माझे सगळे कामं झाले असते. अर्ध्या घंट्याच्या कामाला 1 घंटा लावशील तर वेळ तर लागणच ना तुले. पीठ दळायला गेली होती सांगून राहिली. तुम्ही तर असे बोलून राहिले जसं गेल्याबरोबर माझाच नंबर लागला असेल तिथं. मी गेली दळण घेऊन तेव्हाच पहिले 2-3 दळणं होते. चक्कीवाला काका म्हणे टाइम लागन तर मी म्हटलं येतो घरून. घरी आली, वरण भात बनवलं ना आणखी गेली. 2 वेळा येणं जाणं झालं तर टाइम तर लागणच. हा काऊन नाही लागणार तुला टाइम? जाता येताना बसले सण कोणाच्या घरी गोष्टी करत. तुम्ही ना पाहिलं काय मला कोणाच्या घरी बसताना गोष्टी करताना गोष्टी करत बसली म्हणून राहिल्या. गोष्टी करत बसता नाही तर काय मला काय माहीतच नाही का? होय मी तो कोणाच्या घरी जात बी नाही तरी लावून ठेवलं गोष्टी करत बसतं. कधी दिसली मी तुम्हाला? 5-10 मिनिट बोललं कोणासोबत तर झाल्या काय गोष्टी? 5-10 मिनिट कोणासोबत बोललं तर त्याला गोष्टी करत बसणं नाही म्हणत. 1-1 ना 2-2 घंटे बसते ना गोष्टी करत, त्याला म्हणते गोष्टी करणं. काय होय बबिता तुझे तोंड तर लय चालून राहिलं. कामं करणं कमी ना बोलणं जास्त हे समजते काय तुले? कपडे धुवून ठेवले असते तर तुले कायले बोललं असतं? बोलाले तर तूच लावतो ना. कपडे धुवून दिसले असते तर मी कायले बोलत होती तुले? आई मी कामं केल्यावर धुतोच, तुम्हाला तर नाही धुवायला लावून राहिली ना. आता घरचे बी किती कामं निघते. 1-2 कामं तुम्ही बी करू लागले असते तर आतापर्यंत सगळे कामं झाले असते. मला एकटीलेच करावं लागते सगळे कामं. आता वेळ तर लागणच. काऊन नाही लागणार तुले वेळ? सकाळी तर लवकरच उठतो झोपेतून. कोणीकडे दिवस निघते तर मालूम नाही राहत तुले. 8-8 वाजेपर्यंत तर झोपेतूनच उठतं. कधी दिसली तुम्हाला मी 8 वाजता उठता? आणि रोज सकाळी 6 वाजता उठतो. 5 जा पहिले मग बोलत जा मले. तू या तोंडाले तर लय जोर आहे, लय बोलून राहिली. अमकं नाही झालं ना टमकं नाही झालं सांगून राहिली. मले नको शिकवू तू. तू ही शहाणपणा तुझ्यापाशी ठेव.
मी तुझी सासू आहे, तू माझी सासू नाही होय, तू मला शिकवशील. आई मी काय तुम्हाला शिकून नाही राहिली, सांगून राहिली सरळ. पाय ना चबऱ्या वानाची, तोंडाला तोंड देणं बरोबर समजते. हे शिकवलं का तुझ्या मायबापानं तोंडाला तोंड देणं? काम कमी करणं ना तोंडाला तोंड देणं. मायबाप कायले शिकवण मले? मायबाप मला कायले शिकवण? मला नाही बोलता येत. तुम्ही बोलता म्हणून मी बोलून राहिली. काय हो बबिता, तुले मायबापाचं काढलं तर एवढं झोमते तर काम करत जाय ना मग. काम करणं नाही शिकवलं तुले, बोलणं शिकवलं फक्त तुझ्या आई बाबानं. मला माझ्या आई बाबानं काम करणं शिकवले. तुमच्यानंच बोलायला लागून राहिलं मले. मायानं बोलायला लागून राहिलं म्हणतं तर तुला एक साडी धुवायला काय झालं होतं? कपडे धुवून टाकते ना लागते स्वयंपाकाले. आई आता तुम्ही सांगा, स्वयंपाकाच्या पहिले कपडे धुईन ना मग धुईन तर काय फरक पडते? आता काम झाल्यावर बसतोच मी कपडे धुवाले. काय फरक पडते वाली? कोणता फरक नाही पडत तर कपडे धुवायचेच नाही, तसेच राहू द्यायचे ना. धुतच काले माय माझे, राहू दे तसेच. धुजो 10-12 दिवसानं. अन पाय ना भाजी काय उघडच ठेवलं असे राहते तुझे काम. अन म्हणतं काम करून राहिली, असे काम करायला लागते काय? हे होय काय तुझे काम? झाकलं नाही काही नाही, उघडच ठेवलं. चिपकरी पडन, माशा बसते, काय समजत नाही तुला? उघडं ठेवतं खावा लागते ना, समजत नाही काय? अर्धे काम करतं ना अर्धे काम ठेवतं ना. काम होते आई सांगतं. आई तेवढं तर मला बी समजते, भाजी उघडी आहे म्हणून झाकून ठेवा. लहान नाही आहे मी, मला सांगून राहिले. रात्रीची भाजी होते खराब झाली, गायसाठी ठेवलं. गायसाठी ठेवलं म्हणतं तर घरातच भरून ठेवतं, नेऊन मांडता नाही येत गाईले. काय माहित बाप्पा कसे काम करतं तू. न बोललं तर बोलता करतं मग. माय बोलणं दिसते तुले, काम नाही दिसत. आई तुम्ही ना एक काम करा, मला ना शांतपणे काम करू द्या आता. एवढ्या आरामात काम करणं चालूच आहे तरी म्हणतं मला शांतपणे काम करू दे. काय हो बबिता, तुला घरचे कामाले तू एवढा वेळ लावतं तर लोकांच्या वावरात कामाला जाशील तर किती वेळ लावशील? बरं झालं तुला लोकांच्या वावरात नाही जा लागत कामाले. घरचेच काम करणं आहे ना, घरीच राहणं आहे तरी तुझ्याकडून होत नाही घरचे काम. आई मी घरचे कामही करतो ना, दुपारी वावरात येतो काम करायला. घरचे काम करून वावरातली काम करून नाव नाही घेत, कामच नाही करत म्हणता. किती काम केले मी ना तरी तुम्हाला माझे काम दिसतच नाही. दिसून राहिले ना मला तुझे काम, कसे काम करून राहिली ना, किती वाजेपर्यंत काम करून राहिली. आता वावरात जाणं येणं थकून जातो ना, घरी आल्याबरोबर घरी वटवट. घरी पाशीन तर घरी तसाच पंधाना पडला राहते. काम करतं कायचे काम करतं काय माहित. एवढे काम होऊन राहिले तुले 5 जणाचे. बरं झालं 7-8 जण नाही आहे घरी, नाही तर तुला तर 5-6 वाजवले असते घरचे काम कराले. आई तुम्ही करू देता काम का बोलतच बसता? पहिलेच लय उशीर झाला. करू द्या मला चुपचाप काम. आंघोळ करायचे असेल तर करून घ्या आंघोळ, ना दुसरे कपडे घालून घ्या, धुवून टाकून मी ते कपडे. एक दिवस कामाला उशीर झाला तर चालले बोलाले. सून वय म्हणून काय बोलतच बसता काय? सून वय ना ढमक वय कायले सांगून राहिली मला? सून राहू नाही तर पोरगी राहू, काम नाही केलं तर बोलणं असतं कामासाठी. घरी पंधाना दिसला म्हणजे मी सोन पोरगी नाही पाहत बोलायला बसली तर. घरचे काम मला वेळेवर झाले पाहिजे, तेव्हा चांगलं वाटते. हे असं 11-11 वाजेपर्यंत 12-12 वाजेपर्यंत माझ्याजवळ नाही चालत. काय होय आई, कायचा आवाज होय? आता काय झालं बोंबलाले? मला काय होते बोंबलाले विचारते बायकोले. काय झालं बबिता, काय झालं? काल आईने आंघोळ केली तर कालचे कपडे धुवायचेच आहे. आता मी काम करतो ना, धुता म्हणत होती कपडे. आता घरचे काम झालेच होते, आता मेथीची भाजी बनवतो ना, बसत होती कपडे धुवाले. आई आली रे लागली मला बोलाले, कपडे धुवून नाही ठेवले, कालचे कपडे तसेच ठेवले. 11-11 वाजेपर्यंत घरचेच काम करत राहतं काय? आजच वेळ झाला मला काम करायला, पीठ आणायला गेली होती चक्कीवर म्हणून. नाही तर रोज लवकरच तर काम होते. आल्याबरोबर आईच लागली मला बोलाले, कपडे धुवून नाही ठेवले म्हणून. काय हो आई, नाही धुवून ठेवले तर नाही धुवून ठेवले, घालून घे दुसरे कपडे, धुवून टाकन ते आता. घे ना घे, बायकोची साईड काय होते म्हणतं. बायकोची कोणच बोलशील ना आता तू? नाही आई, कायले मी तिच्या ऐकून बोलन? धुते ना ते कपडे, धुते. आंघोळ करायचे करून घे. स्वयंपाक झालाय, जेवण कर मस्त शांतपणे. असं राहते त्या बायकोला काही बोललंच नाही पाहिजे, काम करो ना करो. आई तसं नाही आहे, बोला लागते, पण आता ते कामच करून राहिली ना. तुम्ही दोघी बी तोंडाला तोंड दे जा तर भांडण जास्त वाढते. दोघीपैकी एकाला तर शांत राहा लागन ना. अन काय हो बबिता आई, तुले बोलून राहिली तर चुपचाप ऐकता नाही येत काय? अन कायले तू बोलत राहतं? गण्याचे बाबा पहिले मी नाही बोलली, आईनं सुरुवात केलं मला बोलाले. तुमच्या दोघीले बी सांगतो मी, एकाच घरात राहा लागते, असं भांडणे वांडणे नका करत जा. हारून मिळून कामं करत जा ना, एकामेकीले समजून घेत जा. कायले बोला लागते एकामेकाले? लोकाले तमाशा दाखवणं चांगलं वाटते काय? गणेश बाबा मला शोक नाही या लोकाले तमाशा दाखवायचा, आईच होय ना. हा मी होय, मला तर बोलायचा शोक येते. चांगलं वाटते मला असं तोंड वाजवणं. तशी सांगून राहिली आई होय ना. आई झालं असं, जाय आंघोळ कर. जास्त बोलल्यानं भांडण जास्त वाढते.
जाऊ दे, सोड आता, जाय ना आंघोळ आंघोळ कर. अन बबिता तू बी बनव चुपचाप भाजी, बोलू नको आता. जाय ना तू. वावरातून कामं करून आल्यावर पहिलेच माणसाचं डोकं गरम राहते, अन घरी आल्यावर तुम्ही डोकं खराब करता. बनव बबिता चुपचाप भाजी, मला भूक लागली. हा बनवतो. अन काय हो बबिता, कायले तोंडाला तोंड देत? गण्याच्या बाबा मी तोंडाला तोंड नाही देत, चुपचाप कामच करून राहिली. चुपचाप कामच करून राहिली होती म्हणतं, तर बाहेरपर्यंत आवाज कायचा येऊन राहिला होता? जास्त बोललं तर भांडण जास्त वाढत जाते. एक जण कोणी बी चुपचाप राहा लागते, जास्त भांडण वाढत नाही.